पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या कामाचा पदभार स्वीकारत आहेत। आपण ही दृश्य पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर आज ते पदभार स्वीकारत आहेत। ही दृश्य आपण थेट एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। आज कॅबिनेटची बैठक देखील असणार आहे। पंतप्रधानांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच कॅबिनेटची बैठक देखील असणार आहे। तर आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे। मोदींनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला आहे। कालच शपथविधी सोहळा पार पडलाय आणि त्यानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज मंत्र्यांसोबत बैठक देखील असणार आहे। आज पदभार त्यांनी स्वीकारल्यानंतर आता कॅबिनेटची बैठक देखील असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला कार्याचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच कॅबिनेट बैठक देखील असणार आहे। त्यावेळेस मोठ्या घोषणा होऊ शकतात। या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। या बैठकीत नेमक्या काही कोणत्या घोषणा केल्या जातात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। आपण ही दृश्य पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या आपल्या कार्याचा पदभार स्वीकारला आहे। कालच शपथविधी सोहळा पार पडला आणि यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या कामांना सुरुवात करतील। आज कॅबिनेटची बैठक आहे। या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात। मंत्र्यांसोबत पहिल्यांदाच आज बैठक देखील घेतली जाईल। आपण हे दृश्य पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे। शपथविधी सोहळा मोठ्या थाटात पार पडलाय आणि त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारला आहे। यावेळेस कॅबिनेट बैठक देखील होईल। या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात। पहिला निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी असू शकतोय। अवघ्या देशाचं या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष लागून आहे, कारण देशवासियांसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय यावेळेस घेतले जाऊ शकतात। तर आपण इथे दृश्य पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारत आहेत। त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार हा स्वीकारल्याचं देखील बघायला मिळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला आहे। नव्या सरकारचा पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी असणार आहे। सरकार किसान योजनेचा 17वा हप्ता जारी करण्यात आलाय, तर जवळपास 9 कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। मोदींनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर एक महत्त्वाचा निर्णय आपण पाहतोय, तो म्हणजे नव्या सरकारनं पहिला निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घेतलाय। सरकार किसान योजनेचा 17वा हप्ता जारी करणार आहे। जवळपास 9 कोटी शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या दक्षिण ब्लॉक या कार्यालयात पदभार स्वीकारत आहेत। आपण ही थेट दृश्य पाहतोय। 9.3 कोटी शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे, तर सुमारे 20,000 कोटी रुपयांचं वितरण देखील केलं जाईल। 9.3 कोटी शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे आणि आपण ही दृश्य पाहतोय एनडीटीव्ही मराठीवरती। काल शपथविधी सोहळा पार पडला आणि त्यानंतर आज कॅबिनेट बैठक आहे आणि याच बैठकीच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा निर्णय, तो म्हणजे शेतकऱ्यांसाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। सुमारे 20,000 कोटी रुपयांचं वितरण केलं जाईल। नव्या सरकारनं पहिला निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घेतलाय। सरकार किसान योजनेचा 17वा हप्ता हा जारी करणार आहे। जवळपास 9 कोटी शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतोय।